आजच्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहात. मंचावर बसलेले सर्व मान्यवर, आदरणीय सन्माननीय सर्व सदस्य, सर्वांची नावं घेत नाही, सर्वांची नावं घेतली आहेत. खास करून आपल्या डहाणूचे प्रांतसाहेब खत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तहसीलदार साहेब आहेत, व्हिडिओ मॅडम आहेत, मीर शाह साहेब आहेत, रवी फाटक साहेब आहेत, समी पिरा साहेब आहेत, तन्मय भारी साहेब आहेत. सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. संजय पाटील साहेब आहेत, काकडे साहेब आहेत, रोटरी क्लबचे पारेख साहेब आहेत, आमच्या पक्षाचे आमचे नेते रडका कलांडा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आहेत, लहानी दोडा सर्वच उपस्थित आहेत. आणि आपण हे कार्यक्रम बघण्यासाठी खूप उत्सुक आहात. फार वेळ घेणार नाही, एक 5 मिनिटात संपवतो. मग तुम्ही सांगाल आता साहेब लागला भाषण करायला आणि आम्ही उन्हात आहोत. कारण म्हणजे मी आता खाली उन्हात येऊन बसणार आहे, काळजी करू नका, तुमच्याबरोबरच आहे. इथे स्टेज फक्त सांस्कृतिक कार्यक्रम होतील. आजचा दिवस आपण डहाणूमध्येच साजरा करतो असं नाही, संपूर्ण जगामध्ये आज साजरा केला जातो. अख्या जगात 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा आज आदिवासी दिवस साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून याचा मी इतिहासात जाणार नाही, प्रत्येक वर्षी त्याचा इतिहास सांगत असतो. फक्त यावेळेस मी असंच सांगेन, उद्देश काय आहे, फक्त DJ वाजेल, आपण संध्याकाळी नाचू, इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, तेवढ्यापुरतंच नाही आहे. आपले डोंगर, आपलं जंगल, आपली झाडं आपल्याला वाचवावी लागतील. आता ढोल आणले, ताशा आणलाय, तारपा आणलाय, ही संस्कृती आपल्याला जपावी लागेल. परंतु जंगल, जमीन आणि पाणी आपण जर नाही वाचवलं तर आपण कोणीही राहणार नाही. म्हणजे विषय तर फक्त आदिवासींचा नाही आहे, विषय तर फक्त आदिवासींचा नाही आहे. जो मनुष्य प्राणी आहे, जो माणूस आहे. आता स्टेजवर बसलेले सर्व नेते हे काय सर्व आदिवासी नाही आहेत. सर्व समाजातले, सर्व जाती धर्मातले सर्व या ठिकाणी नेते बसले आहेत. ते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. हे त्यांचं मोठेपण आहे. एकदा टाळ्या होऊ द्या. त्यांचं म्हणणं आहे, ते मला म्हणत असतात की काय नाही निकोळे साहेब, हा आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन तुम्ही साजरा करत असताना आमच्या सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे, कारण तुम्ही जंगल वाचवत आहे. जंगल नाही वाचवलं तर तुम्हाला माहिती आहे ना, डहाणूमध्ये एवढ्या पुरामध्ये आम्ही सर्वजण फिरत होतो, पाहिलंय, सर्वांची घरं बुडली पाहिली, बरोबर की नाही. कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन पडतं. हे सर्व निसर्ग पण असं म्हणतो का एवढे सुंदर पृथ्वी मी बनवलेली आहे आणि तुम्ही माझा सत्यानाश करायला लावलेला आहे. आणि म्हणून मी सुद्धा आता तुमची काय काळजी करणार नाही. मी पण कधीही पाऊस पडेल, कधीही थांबेल. त्याच्यामुळे ते नियम आपल्याला पाळावे लागतील. त्याचप्रमाणे खास करून या ठिकाणी आदिवासी तरुण पोरं आहेत आपल्या समाजाची, त्यांना मी एक संदेश देऊ इच्छितो की जरा आपण मोटरसायकल नवीन घेतो, कारण स्टेजवर मला हे पण सांगावं लागेल ना, फक्त ढोल ताशे वाजवायचे नाही आहेत. आपण नवीन मोटरसायकल घेतो, आपण गाडीवर 4-4 जण बसतो आणि 120च्या स्पीडने आपण पळतो आणि मग आपला ॲक्सिडेंट होतो आणि घरी आपले आईवडील वाट बघत बसतात की माझा मुलगा कामावर गेलेला आहे किंवा माझा मुलगा कुठे गेला तो संध्याकाळी घरी, पण तो संध्याकाळी घरी येत नाही, त्याची डेड बॉडी संध्याकाळी घरी येते. हे व्हायला नको. हिरोगिरी आपल्याला मोटरसायकलला दाखवायची नाही आहे. हिरोगिरी आपल्याला मोटरसायकल दाखवायची नाही. हिरोगिरी आपल्याला उच्च शिक्षण घेऊन खत्री साहेबांसारखं बनायचं आहे, सुनील कोळीसारखं बनायचं आहे, व्हिडिओ मॅडम सारखं आपल्याला बनलं, तिथे आपल्याला हिरोगिरी दाखवायची आहे. बरोबर बोलतो का चुकीचे बोलतो? चूक असेल तर नंतर मला मेसेज पाठवा मोबाईलवर की साहेब तुम्ही चुकीचे बोलला. हे नाही करायचं आपण. आपले आई वडील शेतात काम करतात, वाडीत कामावर जातात, 200 रुपये कमवतात, पोटातल्या 2 भाकरीची भूक 1 भाकरीवर भागवतात, पण आपल्याला शिकवतात, त्याची कदर आपण केली पाहिजे. आपल्या समाजाला पुढे जाण्याचे स्कोप सर्व मान्यवर बसले, आपल्याला पाठिंबा आहे. छोट्या छोट्या मुलींमध्ये लग्न होत आहेत, जरा सांभाळून. छोट्या छोट्या मुलींचे लग्न होत आहेत. बाळ जन्माला येताना ती छोटी मुलीला त्रास होतो, बाळ कुपोषित जन्माला येतं, हे सुद्धा करू नका. बरेचसे आमच्याकडे ऑफिसवर मॅटर येतात, हे असं झालं, हे तसं झालं, मग आम्ही एखादा लेटर बनवला,
का मग पुन्हा येतात या आमदार साहेबांकडे गेले काही असंच लेटर बनवतात आणि जेलमध्ये मध्ये पाठवतात. हे पण करू नका. मनुष्य जन्म हा आपल्याला एकच भेटलेला आहे. पुनर्जन्म असेल का नाही त्याला मी मानत नाही, असेल का नसेल तो नंतरचा भाग. पण आपल्याला एक चांगलं जीवन मनुष्य म्हणून जगण्यासाठी दिलेलं आहे. आपण चांगले मेहनत करायची, शिकायचं, पुढे जायचं आणि या समाजाला, आपल्या आदिवासी समाजाला, आपल्या देशाला आपली गरज आहे त्या सिस्टीममध्ये आपण उतरून काम केलं पाहिजे. जसे सर्व सरकारी अधिकारी जे आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत, हे करतायत. आपलं पण या समाजाला काही देणं आहे. या पृथ्वीवर आपण जन्म घेतला, डहाणूमध्ये जन्म घेतला, पालघर जिल्ह्यामध्ये जन्म घेतला. या जिल्ह्याला, या तालुक्याला, या समाजाला काहीतरी देणं आपलं आहे. त्याची जाण आपण ठेवली पाहिजे. हे आपण करूया. जंगल आपण वाचवूया, जमीन वाचवूया, पाणी आपण वाचवूया. कारण भविष्यामध्ये पाण्यावरून लढाई होईल, भविष्यामध्ये पाण्यावरून युद्ध होईल. ते पाणी आपण वाचवलं पाहिजे. आपली संस्कृती आपण जपूया. आपली जास्त वेळ घेत नाही, या ठिकाणी थांबतो. तुम्हाला पुनश्च या 9 ऑगस्टच्या जागतिक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.